खूप मोठी बातमी येते, खूप धक्कादायक बातमी येते। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिलेली आहे। या विमानाचा भीषण अपघात झाला आणि अपघातग्रस्त विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून कळते आहे। आताच मंदारने माहिती दिलेली होती की खूप गंभीर स्थिती आहे सगळ्या प्रवाशांची, मात्र अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी धक्कादायक माहिती आता कळतेय। या विमानानं अपघात होताच पेट घेतलेला आहे आणि यातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी, सगळ्यात दुःखद, सगळ्यात धक्कादायक अशी बातमी येते। या अपघातग्रस्त विमानातील 6 जणांचा मृत्यू झालाय। डीजीसीएने या संदर्भात अधिकृतरित्या माहिती दिलेली आहे। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएची माहिती आहे, विमानात अजित पवार होते, सुरक्षा रक्षक होते, वैमानिक होते आणि विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीएने सांगितलेलं आहे। 9 ते 9:15च्या दरम्यान बारामतीमध्ये लँडिंगच्या दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा हा भीषण अपघात झालेला आहे। अपघातानंतर विमानानं पेट घेतलेला होता। तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अजित पवारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती कळत होती आणि आता डीजीसीए कडून अशी माहिती कळते आहे की विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्यात धक्कादायक अशी बातमी आहे, दुःखद बातमी आहे। अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। बारामती